आता बातमी राजकीय वर्तुळातून। सरकारला प्रश्न चिघळत ठेवायचेत। मराठा आरक्षण वादाच्या निमित्ताने शरद पवार यांनी हे टीकास्त्र डागलेलं आहे। त्यामुळे शरद पवार यांनी सरकारवर ही घणाघाती टीका केलेली आहे। सरकारला आरक्षणाचा मुद्दा हा चिघळत ठेवायचा आहे असं शरद पवार म्हणाले। पहिल्यांदा दोन कवितेची आवश्यकता ही होती का? दोन कविता केल्या, यांच्याकडून मागण्या येतात, दुसरीकडून दुसऱ्या मागण्या। याचा अर्थ आत्ताचं राज्य सरकार यांना प्रश्न सोडवायचा का सोडवायचा नाही, कर्तृत्व वाजवायचं, अशीच चित्र आज या ठिकाणी बघायला मिळतं। आणि म्हणून हा प्रश्न योग्य पद्धतीने हाताळला नाही तर महाराष्ट्राच्या, मी काल एका ठिकाणी सांगितलं की महाराष्ट्राची सामाजिक वीण ही उसवायला लागलेली आहे आणि हे अत्यंत धोक्याचे। आज महाराष्ट्रामध्ये त्या संबंधीची मागणी बंजारा समाजातून, व्हिजिलन्सीमधून सुरू झालेली आहे। आणि दुसऱ्या बाजूला आदिवासी समाजात त्यांचं शिक्षण मलाही मिळते आणि त्यांची भूमिका काही झालं तर चालेल, पण आदिवासीच्या कोट्यात हात घालू नका। याचा अर्थ राज्य सरकार निर्णय असे घेतात की त्यांनी कर्तृत्ववादी समाजामध्ये विभागणी होईल आणि नेमकी ते स्थिती आज या ठिकाणी दिसते।